काय सांगाल सर, कल्याण डोंबिवलीच्या खड्ड्यांविषयात तुम्ही कविता केलेली आहे. 20 तारखेच्या महासभेत तुम्ही कविता मांडली होती. नेमकं काय कारण होतं आणि कशा स्वरूपाची ही कविता आहे? जे आता पावसाळ्यात जे रस्त्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे, सर्व कल्याण डोंबिवलीचे रस्ते खड्डेमय झालेले आहेत. त्या अनुषंगाने मी लक्षवेधी मांडलेली त्या व्यापक दोन्ही शहरांचा विचार करून तर लक्षवेधी माझी नाकारण्यात आली. त्याला कारण महापौरांनी असं दाखवलं की तुम्ही एक वैयक्तिक तुमच्या वार्डापुरती ही समस्या मांडलेली आहे आणि ती माझी चुकी झाली होती. आणि मी त्यानंतर सांगितलं की माझी चुकी झालेली आहे, मी नवनिर्वाचित आहे नगरसेवक, त्यामुळे मला ह्या गोष्टींची जाणीव नाही. तर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला असं बोलता येणार नाही, की नाकारण्यात आले. आणि नंतर मग सांगितलं मला माझ्या खड्ड्यांबद्दल तरी बोलू दे. पण त्या दिवशी खड्ड्यांचा विषय असा नव्हता, पण तरीसुद्धा रस्त्यांचा जेव्हा एक 20वा जो विषय आला, विषय क्रमांक 20, त्यावर रस्ते हा विषय होता. त्यानंतर मी माझे उद्यानं, मैदानं वगैरे यांच्याबद्दल बोलायला गेलो. नंतर सांगितलं मला 2 मिनिटं माझ्या खड्ड्यांबद्दल बोलायचं आहे. आणि मग खड्ड्यांबद्दल बोलत असताना मग मी ती कविता माझी वाचून दाखवली. पण त्यात प्रचंड गोंधळ होता की तुम्ही एक विषय चालू असताना दुसराच विषय कशाला घेता. खरं पाहायला गेलं तर माझ्या प्रभागातील 21 जो प्रभाग आहे माझा, बागशाळा मैदान, तिथे प्रचंड खड्डे झालेले आहेत. 4-5 गल्ल्या अशा आहेत किंवा रस्ते, ते पूर्ण त्यांची चालन झालेली आहे. म्हणजे माणसाला चालता येत नाही आणि वाहनाचे अपघात होतात आणि काही अपघात घडले सुद्धा. पण अशा वेळी मला राहवलं नाही की माझी व्यथा आता मांडलीच पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही नंतरच्या सभेत असा विषय मांडा. म्हटलं तोपर्यंत पावसाळा जाईल, तोपर्यंत खड्डे 1 महिना आम्ही असंच काढायचं का? आणि म्हणून मी कोणताही म्हणजे त्यांचा विरोध असून सुद्धा पण मी माझी कविता सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल सर, या कवितेतील प्रमुख जर 4 ओळी तुम्हाला प्रकर्षाने सांगायच्या असतील तर त्या कोणत्या असतील? तर पहिल्यांदा मी माझं ते सुरुवात केली होती मी की बोलाची कढी नुसती बोलाचा भात, पुरी करा आता मोदया बघा जोडी तो हात. बोलाची कढी आणि बोलाचा भात याचा अर्थ की पोकळा आश्वासन देतात, करतो करतो करतो, मग तरी सुद्धा त्याची पूर्तता होत नाही. फक्त भूल थापा मारल्या जातात. करतो, पावसाळा जाऊ दे, पावसाळा जाऊ दे. आणि त्यानंतर पावसाळा गेल्यानंतर फक्त खडी टाकतात, माती टाकतात. त्यानंतर ती माती आणि ती खडी वाहून जाते बाजूला. परत जसे जैसी थिक परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून मी कविता बोलण्याचा प्रयत्न पोकळ आश्वासन म्हणजे बोलाची कढी नुसती बोलाचा भात, पुरेपुरे मुख करा आता मोदया बघा जोडीत होतो, हे मी मानलं तिथे. आणि दुसरा विषय असा होता माझा की मला 5-6 महिने झाले बदनाम झालो. 5-6 महिने झाले, एक मिनिट नाही ते एक. आणि म्हणून तो पहिला अंतर मी असा घेतला, 5-6 महिने झाले निवडून आलो, रस्त्यातील खड्ड्यांनी हो बदनाम झालो, पाप हे कुणाच हो बसलो भोगीत, पुरेपुरे करा आता मोदया बघा जोडी तो हात. बघून वाजू का? रस्त्यात खड्डे म्हणू खड्ड्यात रस्ते, आपल्यामुळेच जनता हाल हे सोसते, भ्रष्टाचाराचा डांबर गेला पोटात, पुरेपुरे करा आता मोदया बघा जोडी तो हात. सर, या कवितेच्या माध्यमातून आपण प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता नेमकी आपली मागणी काय आहे आणि महापौरांकडून काय आश्वासन मिळालं? महापौरांकडून महापौर जे तांबळे साहेब आहेत ते सांगत होते की आता त्यांचं असं मत आहे, तुम्ही इथे प्रश्न मांडू नका, तुम्ही फक्त महापौरांच्या दालनात या, आपण तिथे हा तुमचा प्रश्न सोडू आपण, आणि तुमच्या प्रभागात जी काही समस्या आहे ते सोडून आपण पटकन सोडू. पण मी ही समस्या मांडलीच शेवटी तिथे, कारण माझ्या जनतेलाही कळायला पाहिजे का मी पोट तिडकीने ही समस्या सभागृहात मांडलेली आहे.